नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम मोकळा सुटसुटीत दाणेदार असा व्हेज पुलाव तयार करणार आहोत. चला तर मग साहित्य पाहूया. साहित्यांमध्ये मी सुरुवातीला 1 वाटी हा बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे. हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. लांब आकारात हिरवी मिरची, लसूण आणि आलं कट करून घेतलेलं आहे. 2 तेजपत्त्याची पाने, पाव वाटी ओला वाटाणा, काही खडे मसाले घेतलेले आहेत. खडे मसाल्यांमध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची, 1 चक्रीय फूल, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, चवीनुसार मीठ, 1 चमचा बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरीही चालेल. कांदा, टमॅटो, बटाटा, फ्लॉवर, गाजर आणि फरसबी घेतलेली आहे. आपण हे सर्व लांब आकारात कट करून घेतलेले आहे. आता गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवूया. त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. आपलं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला काही खडे मसाले टाकून घेणार आहे. यामध्येच हिरवी मिरची, लसूण, आलं. आपण एक 2 ते 3 मिनिटं हे सर्व खडे मसाले आणि लसूण आलं तेलावर परतून घेणार आहोत. आणि आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. कांदा एक 5 मिनिटं परतून घेणार आहोत. कांदा जास्त लालसर करायचा नाहीये, फक्त एक 5 मिनिटं आपण परतून घ्यायचा. आता आपण काही भाज्या टाकून घेऊया. भाज्यांमध्ये सुरुवातीलाच बटाटा, फ्लॉवर, फरसबी, गाजर, टमॅटो, ओला वाटाणा टाकून हाय फ्लेमवरच आपण एक 20 ते 30 सेकंद ह्या भाज्या परतून घेणार आहोत. भाज्या थोडा परतल्यामुळे क्रंची होतील. आणि या भाज्यांचा फ्लेवर देखील राईसमध्ये छान असा उतरला जाईल. आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. आणि भाज्यांमध्ये तांदूळ आपण मिक्स करून घेणार आहोत. एखाद मिनिट मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेणार आहोत. इथं आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मी पाणी टाकून घेणार आहे. 1 वाटी तांदूळ होते त्यासाठी 2 वाटी आपण पाणी टाकून घेणार आहोत. पाण्यामध्ये सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आणि कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरच आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत.
आपली पहिली शिट्टी झालेली आहे. आणि आता ही दुसरी शिट्टी देखील झालेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि कुकर पूर्णपणे थंड झाला की आपण कुकर उघडून पाहणार आहोत. आपला कुकर थंड झालेला आहे. मी झाकण काढून पाहते. एकदम सुंदर असा आपला व्हेज पुलाव झालेला आहे. एक 2 ते 3 मिनटं मी ह्याची वाफ घालून गेली की आपण हे राईस शिजलाय का चेक करून घेऊया. एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला पुलाव झालेला आहे. राईस देखील आपलं शिजलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अगदी 10 मिनिटात एकदम सुटसुटीत मोकळा आपला व्हेज पुलाव तयार झाला आहे.